नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं नमस्कार खूप मंडळी, खूप कसे आहेत स्वागत सगळे? आहे. मस्त मजेत ना? तर अजून इथं एका मी आणली नवीन होती ब्लॉगमध्ये करडईची ही व्हिडिओमध्ये तुमचं जोडी, तर सगळं. त्याची भाजी मी बनवणार होते आज संध्याकाळी. तर कसं ना, आता थंडीचा दिवस सुरू झाला तर हमखास थंडीच्या हिवाळा सुरू झाला की आपल्या इथं ना करडईची भाजी असते आणि खूप छान अशी पौष्टिक असते. हिवाळ्यामध्ये ना करडईची भाजी, नंतर मोहरीची भाजी, अशा भाज्या असतात ते, आणि थंडीच्या दिवसातच येतात ते आणि खूप छान लागतात आणि पौष्टिक पण राहतात त्याच्यामुळे. तर मी पण आज घेऊन आले होते, म्हणलं चला आज संध्याकाळी ना ह्याचीच भाजी बनवूया. तर एक जुडी ही अशी मी नीट करून घेतली आणि फक्त त्याची पानं पानं घ्यायची, असं जास्त म्हणजे दांडी त्याचे देठ जास्त घ्यायची नाहीत, अशी पानं पानंच फक्त तोडून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी पूर्ण जुडी आपली साफ करून घेतली, नंतर कट करून घेतली अशा प्रकारे. तर जास्त बारीक काही कट करत बसायचं नाही, मीडियम साईजचं आपलं कट करून घ्यायचं. आणि आता ही धुवून घेते मी भाजी स्वच्छ पाण्यानं, कारण कसं ना माती असं चिक्कल लागलेला असतो त्याच्यामुळे. तर आता इथे मी भाजी धुवून घेतली आणि याला जास्त काही असं म्हणजे नाही का सामान म्हणजे साहित्य लागत नाही. आपलं साधे सिंपल हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे आणि आपलं फोडणीसाठी सामान, तर एवढंच त्याला ना सामान असं लागतं. आणि साधी सिंपलच अशी ही भाजी आहे, जास्त काय ह्याला नाही का खटाटोप करायची गरज नाही. तर शेंगदाणे मी भाजून घेतले आणि असे म्हणजे जाडसरच कुटून घ्यायचे, वाटून घ्यायचे, असं जास्त बारीक वाटायचे नाहीत, एकदम जाड असे अशा प्रकारे हे वाटून घ्यायचे. तर मी ना खलबत्त्यातच म्हणजे आपल्या खलबत्त्यातच वाटून घेतले मी. आता त्यामध्येच ना हिरवी मिरची आणि लसूण, हिरवी मिरची ना 4-5च घेतल्या मी, कारण जास्त तिखट आहेत हे मिरच्या त्याच्यामुळे. तर आता हे दोन्ही मी वाटून घेते, लसूण आणि ते, आणि थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये, कारण कसं ना म्हणजे हिरवी मिरची वाटताना जर डोळ्यात ओढू नये म्हणून मीठ टाकायचं थोडंसं. तर मीठ टाकून हे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेते, नंतर मग फोडणीची तयारी. तर इथे हे वाटून घेतलं मी असे हिरवी मिरची आणि लसूण. तर इथे कढईमध्ये तेल टाकले 1 चमचा, नंतर मोहरी, जिरं, आपली ही फोडणी. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, तर मी तर अशाच पद्धतीने करते आणि खूप छान, जसं आपण मेथीची भाजी बनवतात ना त्याच पद्धतीने बनवायची. तर मोहरी, जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये जी हिरवी मिरची आणि लसूण टाकलं ते टाकून घेतलं आणि ते तळल्यानंतर मग मी ही करडीची भाजी टाकून घेतली. आणि हिरवी मिरचीमध्ये मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे वरून थोडंसं मीठ टाकायचं, कारण कसं ना सुक्या भाजीला जास्त मीठ लागत नाही, थोडंसंच मीठ लागतं. तर इथं शेंगदाण्याचं कूट जे मोठं मी असं जाडसर वाटून घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि पूर्ण भाजी अशी ही एकजीव करून घेतली, परतून घेतली. आणि ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही, जे भाजीमध्ये पाणी असतं ना त्याच पाण्यावरती ही भाजी शिजून जाते वाफेवरती. एक 10-15 मिनटं आपण ताट झाकून, प्लेट झाकून ना 10-15 मिनटं वाफवून घ्यायची ही भाजी, मस्त अशी शिजून जाईल. तर आता ताट झाकले मी, आता 10-15 मिनटं ठेवून नंतर मग आपली ही भाजी तयार झाली, करडईची भाजी. तर आता इकडं भाजी करून घेतली, आता इकडं मी बनवणार होते भाकरी, आपली ही ज्वारीची भाकरी. आणि करडईच्या भाजीसोबत ना भाकरी, ज्वारीची भाकरी खूप छान लागते, म्हणून ना आज मी ना संध्याकाळचा असाच बेत केला, करडईची भाजी आणि आपली ही ज्वारीची भाकरी. तर आजचा असा हा जेवणाचा बेत होता रात्रीचा. तर नाही तर मी ज्वारीचं पीठ ना असं हे टिंबून घेतलं, मळून घेतलं
आमच्या इकडे तिंबूनच म्हणतात. तर भाकरीनं थापून घेतली आणि तव्यावरती टाकली. आता पाणी फिरवते आणि मस्तपैकी अशी गरमागरम भाकरी मी कडक भाजून घेणार आहे. कारण ना त्या करडईच्या भाजीसोबत कडक कडक गरमागरम भाकरी खूप छान लागते. कोणी दूध, कोणी ताक असं खातं त्या भाजीसोबत, जसं ज्यांना आवडेल तसं त्या पद्धतीनं. तर भाकरीनं कसं एकाच साईडने भाकरी भाजत राहायची, कारण चपाती कसं आपण दोन्ही साईडनं आलटून पलटून भाजतो, तसं भाकरीनं एका साईडनंच भाजून घ्यायची. तर आता इथं ना एकदम अशी मस्त टम्म अशी फुगलेली आहे भाकरी, खूप छान. तर अशा पद्धतीने ही ज्वारीची भाकरी तयार झाली आहे. तर अशाच प्रकारे मी सगळ्या भाकरी करून, सगळ्या म्हणजे मला 1-2-3च भाकरी करायची आहेत त्याच्यामुळं. तर सगळ्या भाकरी मी करून घेतल्या अशाच प्रकारे मस्त टम्म फुगलेल्या. आणि असं हे रात्रीचं जेवण आहे. मस्तपैकी अशी करडईची भाजी, लोणचं आणि भाकरी. तर दूध होतं, ताक होतं, पण ते खायची इच्छा नव्हती, त्याच्यामुळे फक्त आज एवढंच ज्वारीची भाकरी आणि करडीची भाजी. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं हे जेवण? आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना.